पुणे लोकसभेचा विचार केल्यास त्यात वडगाव शहरी, शिवाजीनगर, कोथरूड, पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या विधानसभांचा समावेश येतो आणि पुणे जिल्हा पकडला तर त्यात खडकवासला आणि हडपसर या 2 अशा 8 विधानसभा येतात। या घडीला 8 विधानसभांपैकी वडगाव शहरीत अजितदादा गटाचे सुनील टिंगरे आमदार आहेत। शिवाजीनगरमध्ये भाजपचे सिद्धार्थ शिरोळे, कोथरूडमध्ये भाजपचे चंद्रकांत पाटील, पर्वतीत भाजपच्या माधुरी मिसाळ, पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपचे सुनील कांबळे, कसब्यात काँग्रेसचे रवींद्र धंगेकर, खडकवासल्यात भाजपचे भीमराव तापकीर आणि हडपसरमध्ये अजितदादा गटाचे चेतन तुपे आमदार आहेत। म्हणजेच 8 पैकी कसबा मतदारसंघ सोडल्यास इतर 7 मतदारसंघात महायुतीचेच आमदार आहेत। 2019च्या विधानसभेत आघाडीत 8 पैकी 4 जागा राष्ट्रवादी लढली, 3 जागी काँग्रेसनं उमेदवार दिले, तर कोथरूडमध्ये उमेदवार न देता काँग्रेस राष्ट्रवादीनं मनसेला पाठिंबा दिला होता, तर महायुतीत शिवसेनेला एकही जागा न देता भाजपनं सर्वच्या सर्व 8 जागा लढवल्या। कसब्यात स्वतःच्याच मतदारसंघात धंगेकर पिछाडीवर राहिले, मात्र 2019च्या तुलनेत काँग्रेसची परिस्थिती सुधारली। 2019ला कसब्यात गिरीश बापटांना 52,391चं लीड होतं, यंदा मोहोळांना 14,483चं लीड मिळालं। शिवाजीनगरात गेल्या वेळी भाजपला 29,532चं लीड होतं, यंदा 3,337चं लीड आहे। 2019ला पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये भाजपला 12,733चं लीड होतं, यंदा धंगेकरांनी 13,297नं आघाडी घेतली आहे। पर्वतीत गेल्या वेळी भाजप 66,332 मतांनी पुढे होती, यंदा 28,997ची आघाडी मिळाली आहे। कोथरूडमध्ये 2019 मध्ये भाजपनं 1,06,196चं लीड घेतलं, यंदा 74,247ची आघाडी आहे। गेल्या वेळी वडगाव शहरीत भाजपला 56,821ची आघाडी होती, यंदा 14,985चं लीड मिळालंय। 2019ला भाजपच्या गिरीश बापटांनी 61.78% मतं घेतली होती, यंदा मुरलीधर मोहोळांना 52.94% मतं मिळाली। भाजपच्या मतदानात यंदा 8.84%ची घट झाली। तिकडे 2019ला काँग्रेसच्या मोहन जोशींना 30.1%, तर यंदा रवींद्र धंगेकरांना 41.8% मतं मिळाली। काँग्रेसच्या मतदानात 11.7%नी वाढ झाली।